जय मा काली, श्री स्वामी समर्थ. बघूयात आपल्यासाठी आज ओव्हरऑल रिलेशनशिप गायडन्स काय सांगतं. सो आजचा रिलेशनशिप गायडन्स आपल्याला सांगतोय ट्रान्सफॉर्मेशन कार्ड. हे कार्ड आपल्याला सांगतंय की रिलेशनशिपमध्ये काहीतरी एकदम सडन होऊ शकतं. सो आपले इथे करायचं काय आहे त्यासाठी एकदम काहीतरी अचानक झालं की आपण गडबडतो. तर इथे आपले जे ओल्ड बिलीफ सिस्टम्स आहेत, जे आपलं टिपिकल थिंकिंग आहे, जे नेहमी चालत येतं, तर थोडंसं इथे ते ब्रेक करायचं आहे. कारण सडन काहीतरी रिलेशनशिपमध्ये शेक होऊ शकतो. एकदम अचानक गोष्टी बाहेर येऊ शकतात. अ, हे कार्ड असं पण सांगतं की जर आपल्याला रिलेशनशिपमध्ये पुढची पायरी घ्यायची असेल तर डेफिनेटली आपण जाऊ शकतो. ट्रान्सफॉर्म होणार आहेत गोष्टी, न्यू फेज, न्यू बिगिनिंग स्टार्ट आहे. त्यामुळे हे कार्ड त्यासाठी पण सजेस्ट करतं. बट जस्ट थोडंसं आपले ओल्ड बिलीफ सिस्टम्स, कंट्रोलिंग नेचर ते थोडंसं इथे सोडून द्यायचं आहे. बट डेफिनेटली पुढच्या पायरीसाठी रिलेशनशिपमध्ये हे कार्ड जा असं सांगतं. पॉझिटिव्ह कार्ड आहे. त्याच्यानंतर आहे अवेअरनेस कार्ड. सो जे काही रिलेशनशिपमध्ये तुम्ही पुढची पायरी घेणार असाल किंवा काही नवीन डिसिजन्स तुम्ही घेणार असाल तर ते थोडंसं अलर्ट राहून, अवेअर राहून, एकमेकांबरोबर डिस्कस करून, बोलून, नीट विचार करून मगच पुढे जा. एकदम घाईगडबडीत कधी-कधी एक्साइटमेंटमध्ये आपण एकदम भरकन डिसिजन्स घेऊन जातो. तर इथे रश न करता शांततेत विचार करून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. आणि तिसरं कार्ड आपल्याला सांगतंय कॉम्प्रोमाइज. सो हे कार्ड अजिबात निगेटिव्ह कार्ड नाही आहे. कॉम्प्रोमाइज कार्ड आपल्याला सांगतंय की दोघांची मिळून विन विन सिच्युएशन झाली पाहिजे, की तो पण नाराज नाही आणि आपण पण नाराज नाही किंवा ती पण नाराज नाही आणि आपण पण नाराज नाही. सो जे काही तुमचे डिसिजन्स असतील किंवा जे काही तुम्ही विचार करत असताल रिलेशनशिपमध्ये पुढे जायचा, मे बी प्रपोज करायचा, मे बी लग्न करायचं आहे, मे बी जे काही तुमच्या डोक्यात आता सिच्युएशन्स चाललेली असेल, त्याच्यामध्ये आपल्याला एकमेकांचा नीट विचार करून निर्णय घ्यायचा आहे. असं बऱ्याच वेळेस होतं की आपण आपल्या विचारांमध्ये इतके गुंतलेले असतो की नाही हे अशा पद्धतीनेच झालं पाहिजे, हे असंच झालं पाहिजे. मग तिला ॲडजस्ट करू दे किंवा त्याला ॲडजस्ट करू दे, असं इथे न करता जे काही आहे दोघांचा नीट विचार करून, समजून घेऊन दोघांसाठी जे खूप उत्तम असेल तेच करायचं आहे. सो असं जर तुम्हाला रिलेशनशिपसाठी काही क्वेरीज किंवा प्रॉब्लेम्स असतील तर डेफिनेटली DM करा मला जास्त माहितीसाठी. आम्ही रीडिंग्सबरोबर भरपूर गायडन्स, सोल्युशन्स, काय काय रेमेडी, टूल्स, मेडिटेशन्स जे काही गरजेचं वाटेल ते पण प्रोव्हाइड करतो. त्यामुळे काही अजून जास्त माहिती, ॲडवाईस हवे असतील, गायडन्स हवा असेल तर डेफिनेटली DM करा पर्सनल रीडिंगसाठी. बी ब्लेस्ड ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.